हमटी की दुल्हनिया झाला, आता बद्री की दुल्हनिया. तेच ते वरुण धवन, आलिया भट, दिग्दर्शकही तोच शशांक खेतान. हा, आता हमटीपेक्षा बद्री की दुल्हनिया चांगला आहे, पण इंटरव्हलपर्यंत नाही. म्हणजे हल्ली प्रॉब्लेमच झालाय बॉलिवूड सिनेमांचा. इंटरव्हलपर्यंत एकदम झकास आणि इंटरव्हल नंतर एकदम भकास. अहो, खरं तर हुंडा या प्रथेवर एक कडक सिनेमा बनता बनता राहिलेला आहे. आता हुंड्याची प्रथा, कितीही शिक्षा झाल्या, कितीही कायदे बनवले, तरी ही प्रथा काही जाता जात नाही. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आहे, दक्षिणेत सुद्धा आहे, पण उत्तर भारतात थोडी जास्तच आहे. हुंडा म्हणजे काय? म्हणजे सिनेमातच सुरुवातीला दाखवलंय, हुंडा म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये बोली लावण्याचा प्रकार. यामुळेच आपल्याला असं वाटायला लागतं की यापुढे या सिनेमात आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे. आणि पुढे होतंही तसंच. म्हणजे पुरुषी मानसिकतेवर तिरकस पद्धतीने कोरडे ओढत झाशी आणि कोटा या शहरांची सफर घडवत छोट्या शहरांमध्ये राहूनही स्वतंत्र होण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रियांचं विश्व दाखवत ही वैदेही आणि बद्री यांची लव्ह स्टोरी इंटरव्हलपर्यंत मस्तपैकी पोचते. बरं, यांच्या लव्हची स्टोरीसुद्धा इतरांपेक्षा वेगळी आहे. पण इंटरव्हल नंतर या शशांक खेतानचं काय बिनसलंय काय कळत नाही. म्हणजे स्टोरीचा ट्रॅकच बदलतो. टिपिकल यशराज आणि करण जोहर यांच्या मार्गाने जायचा धर्मा हा सिनेमा पाळतो आणि मग सगळ्याच विचका होऊन जातो. लव इम्पोर्टेंट नहीं है तुम्हारे लिए? बहुत इम्पोर्टेंट है, लेकिन इज्जत उससे भी ज्यादा इम्पोर्टेंट है. और इस वक्त ना वो हमारी इज्जत करता है ना हम उसकी. बाकी सिनेमा कसाही असला तरी झाशी आणि कोटा या शहरांची आणि सिंगापूरची मस्त सफर घडते. म्हणजे सिनेमा खरंच खूप चालला तर मग या शहरांचा टुरिझमचा बिझनेस वाढू शकतो. बाकी इनफिल्म ब्रँडिंग खूपच सफाईनं केलेलं आहे. म्हणजे सिल्क एअर किंवा फ्रँकफिन इन्स्टिट्यूट हे जे ब्रँड आहेत ते कथेचा भाग म्हणून येतात, त्यामुळे खटकत नाहीत. हां, आता कथाच खटकते त्याला काही नाही करू शकत. मर्यादा भी कोई चीज होती है. बकवास बको मत. मर्यादा से तुम्हारा दूर दूर तक लेना देना नहीं. क्यों? कभी कोई अश्लील बात की है तुमसे? कभी हाथ पकड़े ऐसे? कभी पीछे है? आलिया भटने आपण कधी काळी स्टुडंट ऑफ द इयर सारखा सिनेमा केला होता ही आठवणच पुसून टाकली आता. म्हणजे उत्तर भारतीय ॲक्सेंट असेल, ते अभिनय असेल, सगळ्या बाबतीत तिने कमाल केली आहे. अशीच कमाल केली आहे झाशी का छोकरा बनून वरुण धवनने. सिनेमाभर त्याची धमाल तुम्हाला बघायला मिळेल. बरं, त्यांचे जे कॉस्ट्युम्स आहेत त्याच्यावर खूप चांगली मेहनत झाली आहे, खूप चांगला विचार झाला आहे. कामंसुद्धा सगळ्यांचीच चांगली आहेत. म्हणजे स्वानंद किरकिरेपासून ते वरुणच्या मित्राच्या रोलमध्ये असलेल्या साहिल वेदपर्यंत उत्तमच कामं सगळ्यांची झाली. तो पण लिखाणावर थोडी मेहनत घेतली असती ना आणि सिनेमाने टिपिकल ट्रॅक सोडला असता तर क्वीन एवढा गाजला असता वा सिनेमा. पण सध्या शशांक खेतानच्या या बद्रीनाथ की दुल्हनियाला मी देतोय 2 पॉपकॉर्न. सध्या बॅड पॅच चाललाय हो मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीचा. चांगलं जे काही घडतंय ना ते हॉलिवूडमध्ये आणि आपल्या मराठी नाटकांमध्ये. पॉपकॉर्न पे चर्चावर लवकरच आम्ही घेऊन येतोय शांतेचं कार्ट चालवायची टीम. खास गप्पा या टीम बरोबर. तेव्हा आमचं जे अद्भुत चॅनल आहे ते तुम्ही बघत राहा. आणि नुसतं बघू नका हो, लाईक करा, त्याच्यावर कमेंट टाका, त्याचे व्हिडिओज आहेत ते शेअर करा. शांतेचं कार्ट चालवायचा व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.